युवा स्वाभिमान पक्षाचे नेते आमचे मित्र रवी राणाजी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अनिल बोंडेजी, आमच्या पक्षाच्या नेत्या नवनीत राणाजी, माननीय उपेंद्र कोठेकरजी, उपस्थित सर्व युवा स्वाभिमान पार्टीच्या माझ्या लाडक्या बहिणीचा समर्पित हा दहीहंडीचा कार्यक्रम माननीय रविभाऊ राणा, आमच्या नवनीतजी राणा, विदर्भातला सर्वात मोठा हा उत्सव रवी राणाजी आणि नवनीतजी आपण केल्याबद्दल मी या ठिकाणी तुमचे आभार आणि अभिनंदन व्यक्त करण्याकरता आलो आहे। बंधू भगिनींनो, श्रीकृष्ण जन्माष्टमी झाली आणि आपल्याला सर्वांना अवगत आहे, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वावर प्रत्येक वर्षी 20-25 हजार युवक या ठिकाणी आपल्या दहीहंडीच्या कार्यक्रमाला असतात। आज मी बघितलं जेव्हा नवनीतजी आणि रवीजी डान्स करत होते तेव्हाचाही मी 5,000-10,000 युवकाचा तेव्हा तो सोहळा बघितला लाईव्ह। नंतर आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी दुग्धाभिषेक त्यांनी केला, मी त्यांचं अभिनंदन करतो। एकीकडे आमच्या विरोधी पक्षाचे लोक राजकारण करत आहेत आणि दुसरीकडे माननीय नवनीत राणाजी आणि रवी राणाजी यांनी दुग्धाभिषेक केला, खरं तर त्यांचं मी खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो। बंधू भगिनींनो, हा दहीहंडीचा जो सोहळा आहे हा सोहळा अभूतपूर्व आहे, हा उत्तरोत्तर वाढत राहो। मला माहिती आहे की नवनीतजी आणि रवी राणाजी सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपलं संपूर्ण जीवन दोघांनाही समर्पित केलं आहे। दोघंही त्या ठिकाणी संपूर्ण जीवन हे समाजाच्या, आदिवासी भागाच्या, मागासवर्गीय समाजाच्या, आपल्या सर्वांच्या जीवनात खूप मोठा आधार रवी राणा आणि नवनीतजीचा आहे। निश्चितपणे समाज त्यांच्या पाठीशी, आपण सर्व पाठीशी आहात, ही युवा शक्ती पाठीशी आहे। पुढच्या काळातही आपण सर्व सोबत राहून या ठिकाणी थोडा आमचा ॲक्सिडेंट झाला, आमची सीट एका बूथवर 5 मतांनी गेली। एका बूथवर जर आम्हाला 5 मतं मिळाले असते तर नवनीत राणाजी आपल्या खासदार राहिल्या असत्या। एक बूथवर 5 मतं कमी मिळाले, पण मला माहिती आहे की नवनीत राणाजी या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या खासदार झाल्याशिवाय राहणार नाही, त्या होणारच आहे, याची काळजी आपण करू नका। कारण खऱ्या अर्थाने त्या चांगल्या नेते आहे। राहिला प्रश्न रविभाऊचा, रविभाऊ हे युवा स्वाभिमान पार्टीमध्ये आहेत आणि त्यामुळे ते आमचे महायुतीमध्ये आहे। निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि महायुती कायम आहे। या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या या दिवशी गीता साराप्रमाणे आपलं संपूर्ण जीवन जगावं। गीता सारामध्ये जो आपल्याला जीवनाचा मार्ग सांगितला भगवान श्रीकृष्णाने, त्या मार्गावर आपलं जीवन पुढच्या काळामध्ये काही ना काही त्यातनं घ्यावं, याकरता जन्माष्टमीचा कार्यक्रम आहे, याकरता दहीहंडी आहे। मी पुन्हा एकदा आपण सर्वांनी नवनीतजी आणि रवीकरता जोरात टाळ्या वाजवा, कारण याच्याकरता वाजवा की पुढच्या वर्षी हा उत्साह मोठा झाला पाहिजे, हा उत्सव खूप मोठा गाजला पाहिजे। विदर्भातली आपली शान असलेला उत्सव आहे, हा पुढं अजून गेला पाहिजे। याकरता मी पुन्हा नवनीतजी आणि रवी राणाजींना खूप खूप धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांनी दोन्ही हात वर करून एकदा जोरात दोन्ही हात वर करा। हाती घोडा पालखी, बाई तिकडे मागचे दहीहंडीच्या भाऊचे सर्व एकदा ऊर्जा द्या, जरा दहीहंडीला ऊर्जा द्या। हाती घोडा पालखी, हाती घोडा पालखी। या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।